गणित दिले बघा. 720 हे ABCDE मध्ये विभागले गेले. त्यांना मिळालेली रक्कम ही अंकगणिताच्या श्रेणी किंवा श्रेणी म्हणतात त्याला, चढत्या क्रमाने होती. ईला A पेक्षा 40 रुपये जास्त मिळाले तर Bला किती रुपये मिळाले? इंग्लिशमध्ये विचारलेलं काय? अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहे. असेंडिंग म्हणजे वाढत्या क्रमाने, ठीक आहे, चढत्या क्रमाने. तर आपण पहिले ट्रिक्सने हे गणित सोडून घेऊ. ट्रिक्सने कसं सॉल्व्ह करता येईल बघा. पहिले तर मी सांगतो एकदम फास्टमध्ये, ठीक आहे. तर अंकगणिती श्रेणीने वाढत गेले म्हणजे त्याच्यामध्ये समान डिफरन्स आहे, म्हणजे मागच्यापेक्षा पुढची संख्या समान अंतराने. समजा मी जर म्हटलं की एला X रुपये वाटले गेले आणि ईला त्याच्यापेक्षा 40 रुपये जास्त वाटले गेलेत, कारण काय, ईला A पेक्षा 40 रुपये वाटले गेले, मग या प्रत्येकामध्ये समान डिफरन्स असणार आहे. तर इथे किती होईल? X+10, इथे X+20, इथे X+30 रुपये असे वाटले गेलेले असतील, ठीक आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की याची जर सरासरी काढली तुम्ही या तिन्ही संख्यांची तर काय येणार आहे? ही येणार आहे, कारण की ते अंकगणिती श्रेणीमध्ये सगळ्या कन्सेप्ट मी नंतर एक्सप्लेन करतो. बघा आता तुमची सरासरी X+20 आहे. या सरासरीला एकूण संख्येने गुणलं म्हणजे एकूण संख्या आहेत 1 2 3 4 5, 5ने गुणलं तर एकूण पैसे असले असते पाहिजे तुमचे 720 रुपये. मग हे इथे गुणाकारातले 5 हे तिकडे पाठवले, इकडे भागाकारात जातील. याने याला भाग दिला, किती येणार आहे? 144 रुपये X+20. आणि तुम्हाला किती काढायचे आहे? बी साठी काढायचं आहे. काय, कोणाचं किंमत काढायची? तर बी साठी काढायची, म्हणजे X+10. मग X+10 करण्यासाठी इथून 10 वजा करूया, इकडून पण 10 वजा करूया. एक्सची किंमत म्हणतोय मी. X+10 म्हणजे बीचा वाटा विचारला. X+10 बरोबर किती येणार आहे? 134. ही झाली शॉर्ट ट्रिक. आता याला किती वेळ लागला तुमच्या अंडरस्टँडिंगवरती. आता मी एकूण एक गोष्ट एक्सप्लेन करतो ह्याच्यामधली, काही घाबरू नका. कुठलीही गोष्ट कळाली नसेल तर आता इथे सर्व गोष्टी आपण क्लिअर करूया. कन्सेप्ट काय कन्सेप्ट आहे? सर्वप्रथम बघा, अंकगणितीय श्रेणी हा कन्सेप्ट कळायला पाहिजे, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतात. अरिथमेटिक प्रोग्रेशन मराठीत वाचून घ्या. अंकगणितीय श्रेणी म्हणतात, श्रेणीबद्ध म्हणतात किंवा श्रेणी म्हणतं, ठीक आहे. श्रेणी पण म्हणतात. ठ दिसत असेल तुम्हाला, डी, ठीक आहे, श्रेणी. तर ह्याचा अर्थ काय होतो? समजा मी 3-4 संख्या घेतल्या की हे 5 घेतली, त्याच्या पुढची 7 घेतली, तर ही संख्या ह्याच्यापेक्षा कितीने जास्त आहे? तर तुम्ही म्हणाल की 2ने जास्त आहे. सेम आता काय करायचं? अंकगणिती श्रेणीमध्ये हा जो फरक आहे हा समान ठेवायचा प्रत्येक संख्येमध्ये, पुढच्या संख्येमध्ये. मग ह्याच्यापेक्षा अजून 2 संख्या घेतली तर अजून 2 ॲड केली ह्याच्यामध्ये तर 9 येतात. परत 2 संख्या ॲड केली तर इकडे 11 येतील. ह्या काय संख्या झाल्या? अंकगणितीय श्रेणीमध्ये झाल्या. म्हणजे काय की या प्रत्येक संख्येमध्ये समान अंतर आहे मागच्या संख्येपेक्षा. समजा मी एखादी घेतली 3, 9, आता ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 6. परत ह्याच्यामध्ये 6 टाकले, इथे येणार 15. परत ह्याच्यामध्ये 6 टाकले 21. परत ह्याच्यामध्ये 6 टाकले 27. हे काय झालं? अंकगणितीय श्रेणी. समजा इथे 4 घेतला, 11 घेतला, कितीचा फरक आहे? 7चा. परत पुढच्या ह्याच्यात 7चा फरक घेतला तर किती येणार आहे? 16 म्हणतो 18. परत ह्याच्यामध्ये 7चा फरक घेतला, किती येणार आहे? 25, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता की हे सगळ्या गोष्टी काय आहे? अंकगणितीय श्रेणी किंवा अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहे, ठीक आहे. एक कन्सेप्ट तर क्लिअर झाला. आता मी X+10, X+20, X+30 हे कुठून घेतले? ओ माय गॉड, ठीक आहे. तर आता हे ह्या गोष्टीवरती जाऊया. कुठे? तर X+10 कुठून घेतले? तर सर्वप्रथम बघा, A, B, C, D आणि A. किती लोक आहेत टोटल? 5. वजा 1 करा. टोटल लोक किती आहेत? 1 2 3 4 5. किती? वजा 1. ह्याला याच्यापेक्षा किती कमी भेटले? ह्याला याच्यापेक्षा किती जास्त भेटले? याला भेटले 40, ठीक आहे. मग हे 40 रुपये जास्त भेटलेत ना, पहिल्याला सोडून द्या, उरलेल्या चौघांमध्ये भागीला 4 करा फक्त. मग इथे किती येणार आहे? 10. मग मागच्याला X रुपये दिले तर पुढच्याला त्याच्यापेक्षा 10 रुपये, प्रत्येकाला 10 रुपये वाढत जायचे. X+20, X+ ह्याच्यामध्ये 10 टाकला तर 30 आणि इथे X+40. सेम तसंच असं म्हटलं मी की माझ्याकडे 6-7 लोक आहेत. मी इथे लिहून ठेवतो. A, B, C, D, E, F, G. किती लोक झाले टोटल? 7 लोक झाले. समजा 7 लोक आहेत माझ्याकडे आणि मला वाटायचे किती? 90 रुपये.
ठीक आहे, 90 रुपये वाटायचे. म्हणजे असं लिहिलं असेल की हा जीला ए पेक्षा 90 रुपये जास्त भेटतात. कसे? अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये किंवा अंकगणितीय श्रेणीमध्ये. म्हणजे ह्या संख्येला ह्याच्यापेक्षा जास्त रुपये भेटतात. मग तुम्ही काय म्हणाल की ह्याला x रुपये भेटले तर ह्या 90, आता x रुपये सोडून द्या, किती लोक राहिलेत? 1 2 3 4 5 6 6 लोकांमध्ये हे डिवाइड करा. मग प्रत्येकाला 15 रुपये जास्त येतील या ए पेक्षा. मग याचे किती रुपये होतील? तर x + 15. याच्यामध्ये परत 15 ॲड करा, x + 30. या 30मध्ये परत 15 ॲड करा, x + 45. परत x + 60, x + 75 आणि x + 90. आता तुम्ही म्हणू शकता की ह्या जीला ह्या x पेक्षा 90 रुपये जास्त आहे. ठीक आहे, ही मांडणी तर कळाली. आता इथपर्यंत तुम्हाला जर गणित आलं ना, तुम्ही डायरेक्ट सुद्धा गणित सोडू शकता. कसं? x + 10, x + 20, x + 30, x + 30 प्लस x + 40 बरोबर. एवढी वाटणी कशामध्ये झाली? तर एकूण 720 रुपयाची झाली. मग 1 2 3 4 5 5x प्लस 10 20 30 30 आणि 30 60 आणि 40 100 रुपये बरोबर किती? 720. मग x 5x बरोबर किती येणार आहे? हा 100 इथे प्लसमध्ये आहे, तिकडे पाठवला, हा मायनसमध्ये जाईल. किती होणार आहे? 620. किती होईल? 620. मग x बरोबर किती येणार आहे? 10 20 30 30 आणि 30 60 आणि 40 100. ठीक आहे, x बरोबर किती येईल? 620 भागीला 5. भागीला 5 केलं, एक्सची किंमत गुणीला 2 करा, वरती पण गुणीला 2 करा. इथे 10 होतील, हा 0 कटेल. ह्याच्या डबल केला तर हा येईल 134 येईल. किती येणार आहे? 62 गुणीला 2 124. सॉरी या 62 गुणीला 2 किती येतील? 124 रुपये येतील. मग आता 124 झाले कोणाचे? तर एचे झाले. आता तुम्हाला कोणाचे काढायचे होते? बीचे. ह्याच्यामध्ये 10 ॲड करा, किती येणार आहे? 134. तुम्ही अशाही पद्धतीने गणित करू शकता. पण आपण शॉर्ट ट्रिकने करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस गोष्टी अंकगणितीय श्रेणीमध्ये असतात, अंकगणितीय श्रेणी, समजा ही 9 संख्या आहेत, समजा उदाहरण आता ऑलरेडी इथे घेतलेलं आहे. तर समजा असं मी संख्या घेतली 5. ओ माय गॉड, क्या हो गया ये. समजा एखादी संख्या घेतली मी इथे 4 7 अंकगणितीय श्रेणीमध्ये. पहिले का कोणती घेतली? 4 11 7ने ॲड केला, परत 7 18, परत 7 ॲड केला 25, परत 7 ॲड केला, किती येणार आहे? 7 आणि 5 32. ठीक आहे. मग ह्यावेळेस जर तुम्हाला या सगळ्यांची बेरीज करायची आहे, या सगळ्या संख्यांची बेरीज करायची आहे, तर सगळ्यात सोपी पद्धत काय असते? यांचा सरासरी घ्या, गुणीला त्याला एकूण संख्येने गुणा. इथे संख्या आहेत किती? 1 2 3 4 5. आता सरासरी कसा असतो? सरासरी बरोबर मधली संख्या असते. बरोबर मधली संख्या असते म्हणजे इथे समजा मी 2 4 6 घेतली तर 4 ही तुमची बरोबर मधली संख्या आली. समजा मी फक्त 2 आणि 4 घेतली तर ह्या दोघांमधली एक संख्या जी की 3 असेल ती तुमचं सरासरी असेल. समजा 2 4 6 8 घेतली तर ही इकडून 2 सोडा, इकडून 2 सोडा, फक्त मधली एक संख्या असेल जी की 4 आणि 6 मधली एक संख्या असेल 5, ही तुमची सरासरी झाली. सेम तसंच आता अरिथमेटिक प्रोग्रेशन, ज्यावेळेस समान डिफरन्स असेल, ज्यावेळेस अंकगणितीय श्रेणीमध्ये या संख्या असतील त्यावेळेस काय असणार आहे? तसंच सेम असणार आहे. समजा 4 11 आणि 18 ह्याचं जर तुम्हाला सरासरी काढायला सांगितलं तर ह्याच्यामध्ये पण 7चा फरक आहे, ह्याच्यामध्ये पण 7चा फरक आहे. सरळ 11 हा तुमचा काय झाला? सरासरी झाली. गुणीला किती संख्या आहेत? एकूण 3. एकूण 3 संख्या आहे. तुम्ही काय म्हणाल की ह्या तिघांची बेरीज किती असणार आहे? 33. जर खोटं वाटत असेल तर यांची बेरीज करा. इथे किती येणार आहे? 4 आणि 11 15, 18 + 15 किती होतात? 3 आणि 3 33. बरं ठीक आहे. तसं नाही, 10 20 30 यांचा सरासरी किती असेल? हा असेल बरोबर मधली संख्या 20 गुणीला 3 संख्या किती यायला पाहिजे? यांची बेरीज 60. मग 20 आणि 10 30 आणि 30 60 रुपये. ठीक आहे. तसंच तुम्ही जर असं ट्राय केलं, समजा 10 तुम्हाला सोपं पडावं म्हणून 30 40. मग आता यांचा सरासरी बरोबर ह्याच्यामधली संख्या असेल, या दोन संख्येच्या मधली जी की 25 असेल. 25 गुणीला की एकूण संख्या किती आहे? 4. यांच्या सगळ्यांची बेरीज किती आली पाहिजे? 100. 20 आणि 10 30, 30 आणि 30 60 आणि 40 100. ठीक आहे. त्याच्यानंतर 10 20 30 40 आणि 50 घेतलं तर इकडून 2 संख्या सोडल्या, इकडून 2 सोडल्या, असं बरोबर मधली काय आली? सरासरी. एकूण संख्या किती? 5. गुणीला 5 करा. यांची सगळ्यांची बेरीज किती येणार आहे? 150. कशी? 30 30 आणि 30 60
40 100, 100 + 50 150. ठीक आहे. आता सरासरीवाला कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर बघा आपण काय केलेलं आहे, इथे सगळ्यात पहिले गणिताला बघा, आपण ह्याचा सरासरी घेतला जो की बरोबर पुढच्या 2 आणि मागच्या 2 संख्या सोडल्या, सरासरी गुणिला 5, एकूण संख्या किती 1 2 3 4 5 गुणिला 5. मग हे गुणिला 5 तिकडे पाठवला, भागीला 5 झाला, इथे गुणिला 2, वरती पण गुणिला 2, इथे 10 होतील. 10 असल्यामुळे हा 0 कटला आणि याचा डबल केला तर तो 144 येतो. आपल्याला कोणाचं काढायचं होतं, बीचं काढायचं होतं, म्हणून फक्त इथे x+20 तर ऑलरेडी भेटत होता, त्याच्यात फक्त -10 पाहिजे होते, जो की मायनस इकडे पण 10 केला तर x+10 येईल, इकडे पण -10 केला तर x+34 येईल. ही झाली शॉर्ट ट्रिक आणि हा झाला सगळा कन्सेप्टचा उहापोह. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं काही करून जा, हाईप करा आणि नक्की एक छानशी कमेंट आणि प्रतिसाद हा तुमचा मला आवश्यक वाटतो. तर नक्कीच तुमच्या हरकती नोंदवा. जर तुमचा कोणताही गणिताचा प्रश्न असेल आणि मला पाठवायचा असेल तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. मंथली म्हणजे काय, महिन्याला अनलिमिटेड टाईम कोणताही व्हिडिओ किती वेळेचा बघू शकता. फक्त एका महिन्याला 59 रुपये, म्हणजे तुम्ही 59 रुपयात पण कोर्स संपवू शकता. आणि जर तसं तुम्ही कंटिन्यू करत गेला तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 59 रुपये द्यावे लागतील. त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत चॅप्टर वाईज ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.